झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळात दिलासा देणाऱ्या केंद्र शासनाच्या सामुदायिक तळी तयार करण्याच्या योजनेत नाशिक जिल्ह्यात 6 वर्षांपासून वेटिंगवर आहे। विशेष म्हणजे या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वगळण्याचा आधुनिक नियम नाशिकमध्ये लागू करण्यात आला आहे। राज्यात मुक्तपणे ही तळी तयार करून पाणी बचत केली जात असताना नाशिक जिल्ह्यात यावर्षी केवळ 47 तळ्यांना परवानगी देत शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येते। हे आहेत शेवगा सम्राट बाळासाहेब मराळे। दुष्काळात शेवगा शेतीचं तंत्र विकसित करून त्यांनी देश परदेशात ख्याती मिळवली आहे। कमी पाण्यात त्यांनी घेतलेल्या शेवगा लागवडीच्या तंत्राबद्दल जाणून घेण्यासाठी जपान अमेरिकेतून अनेक तज्ज्ञांची त्यांनी भेट घेतली। मात्र सध्या दुष्काळाचा फटका त्यांच्या शेवग्यालाही बसतोय। शेवगा अधिक विकसित व्हावा यासाठी त्यांनी 2007 साली सामुदायिक तळ्यांसाठी फलोत्पादन विभागाकडे अर्ज केला। मात्र 6 वर्षांनंतरही त्यांना तळ मंजूर झालेलं नाहीये। ही अट फक्त नाशिक जिल्ह्यापुरतीच लागू आहे। विशेष महत्त्वाचं याचं आहे की ही अट फक्त राज्यातल्या इतर जिल्ह्यांना ही अट लागू नाही आहे, नाशिक जिल्ह्यासाठी आहे। तर ती अट रद्द करून टाका। दुष्काळी परिस्थिती राज्यामध्ये आहे आणि शेतकऱ्यांना त्या शेततळी योजनेचा लाभ घेऊ द्या अशी माझी सर्वांना विनंती आहे। मराळेंसारखे अनेक राजकीय पाठबळ नसलेले अल्पभूधारक शेतकरी या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेपासून वंचित आहेत। तर बड्या नेत्यांच्या तसंच आमदार खासदारांच्या शेतीला प्राधान्य देत त्यांना 10,000 हेक्टरची शेततळी मंजूर होत आहे। कृषी अधिकारी मात्र नियमावर बोट ठेवत 300 शेतकऱ्यांचं वेटिंग प्रमाणेच काम होईल असं सांगत आपली जबाबदारी झटकतायत। आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची मागणी जास्त आहे, त्यामुळे आपण असे जिल्हा बैठकीमध्ये क्रायटेरिया लावला का ज्यांना जवाहर विहिरीचा लाभ दिलेला आहे अशा शेतकऱ्याला पूर्वी तेवढीच रक्कम दिलेली गेलेली आहे। विहिरीसाठी 80,000 ते 1.25 लाखापर्यंत। आणि मग अर्ज जास्त आल्यामुळे जिल्हास्तरीय समितीमध्ये तो निर्णय घेऊन त्याप्रमाणे आपण इम्प्लिमेंटेशन करत आहोत। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाविरोधात झुंज देत हजारो कोटींचं परकीय चलन शासनाला मिळवून देतोय। मात्र सरकारच्या लालफिती कारभारामुळे पावसाचं पाणी साठवण्याचा त्याचा उद्देश असफल होतोय। कृषी विभागच जर बळीराजाचे पंख छाटत असेल तर त्यांनी दाद मागावी तरी कुणाकडे। झी 24 तास एक पाऊल पुढे।